तर जय शिवराय मंडळी, आता मी पाताळेश्वर लेणी जी पुण्यामधली आहे ती आपण आता बघितली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे शनिवारवाडा बघायला। जवळच अंतर आहे त्यामुळे पण रिक्षा काय केलेली नाही आणि आपण मुंबईवरून आलो आहोत, आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपल्या पटापटी सगळी जी लोकेशन आहे ती कव्हर करायची आहे। तरी आपण आता शनिवारवाड्याच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने या शनिवारवाड्याची जी बाहेरची बाजू आहे ती दाखवतो। भक्कम असे बुलंद असे बुरुज, त्याच्यामध्ये असणारा शनिवारवाड्याचा दरवाजा, अभेद्य बुलंद असा शनिवारवाडा आणि चालू झालंय, वाजलेत 9। तोपर्यंत आपण आजूबाजूचा परिसर बघूया आणि त्याच्यानंतर थेट जाऊया ते म्हणजे मंडळी, शनिवारवाड्याची पायाभरणी 1730 रोजी सुरू झाली होती। पुढे वारंवार नवीन बांधकामे आणि नवीन बदल या भुईकोटात होत राहिले। हा वाडा आज पुण्यातील मध्यवस्तीत दिमाख्याने उभा आहे। या शनिवारवाड्याला 5 मोठे दरवाजे आहेत, तसेच तटाला 9 बुरुज आहेत। प्रत्येक दरवाजा हा टोकदार कमानीमध्ये असून दरवाजावर लोखंडी खिळे आहेत। वाड्याच्या आत आल्यावर समोरच एक मोठे पटांगण दिसते, जे आज सुशोभित केलेले आहे। पूर्वी याच पटांगणात युद्ध सैन्य एकत्र होत असत। त्यावेळी वाड्यात अनेक लहान मोठी वास्तू होत्या, खोल्या, न्यायनिवाड्याचे कोर्ट, इतर इमारती वगैरे। पेशव्यांच्या मुलामुलींचे लग्न सोहळे याच वाड्यात होत होते। शनिवारवाडा हा इतका भव्य एक किल्ल्याप्रमाणे भुईकोटच असून यात अनेक मंदिरे, दिवाणखाना, आरसा महल, देवघर, जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, गोशाळा, पिलखाना, शिकारखाना, सभामंडप, नक्षीदार कामे, लाकडी कमानी, अनेक वास्तू होत्या। परंतु काही 2-3 आगी लागल्यामुळे या शनिवारवाड्यातील बहुतेक ऐतिहासिक वास्तू नष्ट झाल्या। पुढे 1818 मध्ये ही नासधूस अजून करण्यात आली आणि इंग्रजांनी या वाड्यावर हल्ला केला। भारत सरकारने शनिवारवाड्याला 17 जून 1919 रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। या वाड्याची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 8 इतकी आहे आणि रात्री येथे लाईट आणि साऊंड शो सुद्धा असतो। पण आपण तोपर्यंत मुंबई गाठू।